नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। संपूर्ण देशभरामध्ये आयपीएलचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामध्ये ठाण्यातील लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीमध्ये देखील आपण पाहिलं तर LNPL लक्ष्मीनारायण प्रीमियर लीगचं आयोजन जे आहे ते या सोसायटीमध्ये या रेसिडेन्सीमध्ये करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्याचं भव्य दिव्य उद्घाटन जे आहे ते या ठिकाणी या लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। 9 टीम जे आहेत क्रिकेट टीम यामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एक वेगळा उत्साह जो आहे तो आयपीएलच्या धर्तीवरती ठाण्यामध्ये देखील आपल्याला LNPL या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। संपूर्ण क्रिकेट स्पर्धा जी आहे ती ठाण्यातील लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीच्या या प्लेग्राऊंडवरती होताना आपल्याला पाहायला मिळते। सर, काय सांगाल, कशी स्पर्धा असणार आहे? एकूण किती टीम ज्या आहेत त्यामध्ये सहभागी असणार आहेत? 9 टीम आमच्याकडे आहेत। लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीमध्ये क्रिकेट आम्ही बरेच वर्षापासून खेळतोय आणि यावेळेला असं ठरवलं की एक इव्हेंट असा मोठा करायचा की ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रकारचा इन प्रिन्सिपली बघाल तर IPLच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही हा डिझाईन करायचा प्रयत्न केला आहे। ऑर्गनायझिंग कमिटी आणि फेडरेशनचे खूप ह्याच्यात सपोर्ट मिळालेला आहे आम्हाला हे इव्हेंट घडवायला। 9 टीम, ऑलमोस्ट 100 प्लेयर आमच्याबरोबर आहेत आणि आमचं ओव्हरऑल क्रिकेटचा जो इतिहास आहे लक्ष्मीनारायणचा गेल्या 17-18 वर्षाचा, त्याच्याबद्दल माहिती अजून आपल्याला देवदत्ता सर देतील। ते पहिल्या दिवसापासून ह्या गेममध्ये इन्व्हॉल्ड आहेत। आमचे प्रॅक्टिकली ते सिनियर मोस्ट प्लेयर आहेत इकडचे, खूप नॉलेज आहे त्यांना क्रिकेटचं आणि मी त्यांना सांगतो माहिती द्यायला ऍडिशनल। सर, काय सांगाल एकंदरीत या क्रिकेट स्पर्धेचं काय संपूर्ण सविस्तर माहिती काय सांगाल? लक्ष्मीनारायण रेसिडेन्सी हे आपल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ओळखलं जातंच, तसं हे इकडच्या क्रिकेट टुर्नामेंटसाठी पण ओळखलं जातं। जवळजवळ गेले 17 ते 18 वर्ष आम्ही या टुर्नामेंट भरवतो इकडे। पहिले 4च विंग होत्या, तेव्हापासून आपण सुरुवात करून आता जेव्हा 8 विंग आपल्या झाल्या त्यापर्यंत आपल्या अजूनपर्यंत टुर्नामेंट चालू आहेत। यावेळी ही सर्व तरुण मुलं जी आहेत त्यांनी नवीन आयडिया काढली की आपण IPLच्या धर्तीवर एक टुर्नामेंट भरूया, तर त्याला सगळ्यांनी सपोर्ट दिला आणि त्यांच्या ज्या आयडियाज होत्या की प्रत्येक 9 टीम बनवायच्या, त्यांचे आपण एक एक मालक चूज करायचे आणि त्यांचे टुर्नामेंट त्याप्रमाणे IPLच्या धर्तीवर खेळवायची। तर बऱ्याच अंशी हे आता सक्सेसफुल होताना दिसतंय आणि ही टुर्नामेंट अशीच खूप सक्सेसफुल होईल आणि त्यांचा पाठीराख्यांचाही पाठिंबा त्यांना मिळेल। धन्यवाद। एकूण 9 टीम आहेत, कसे एकंदरीत ही स्पर्धा असणार आहे? किती दिवस असणार आहे? कशी स्पर्धा होणार एकंदरीत? ही स्पर्धा 4 दिवस खेळवली जाणार आहे, 2, 3, 4 आणि 5 या तारखेला। आज आपल्या 4 मॅचेस असतील, त्याच्यानंतर उद्या, परवा आणि 13 फुल दिवस आपल्या टुर्नामेंट असतील। आज वर्किंग डे असल्यामुळे आपण आज संध्याकाळपासून चालू करतोय आणि बाकी 3 दिवस आपल्या पूर्ण दिवस असतील टुर्नामेंट। सोसायटीमध्ये खरं पाहिलं तर युवा तरुण देखील आहेत, ज्येष्ठ नागरिक देखील आहेत त्या क्रिकेट टीममध्ये जे आहे ते सहभागी होताना आपल्याला पाहिलं। कसं वाटतं एकंदरीत संपूर्ण युवा असेल किंवा ज्येष्ठ नागरिक जेव्हा एकत्र येऊन कुठल्या तरी खेळाला महत्त्व देतात, कसं वाटतं? ऍक्च्युली क्रिकेट हा एक बहाणा आहे एकत्र यायचा। क्रिकेटमुळे आम्ही सगळेजण एकत्र येतो, तरुण मुलं असतील, आम्ही थोडे सिनियर आणि अजून आमच्यापेक्षा जे सिनियर सिटीजन आहेत ते सुद्धा आमच्या मॅचेस बघायला खाली उतरतात। सगळे एकत्र आम्ही जमून एन्जॉय करतो क्रिकेट आणि तेवढंच कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट पण आमचं होतं, त्याच्यामुळे मजा येते। हे 3-4 दिवस जे असतात ते खूप छान जातात आमचे। नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। भव्य दिव्य आयोजन जे आहे ते या लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीच्या प्लेग्राऊंडमध्ये या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। 9 क्रिकेट टीम जे आहे ते यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळते। संपूर्ण देशभरामध्ये आपण पाहिलं तर IPLचा थरार जो आहे तो रंगताना पाहायला मिळतो आणि त्यामध्ये ठाणे देखील कुठेही मागे नाही। ठाण्यात देखील LNPL लक्ष्मीनारायण प्रीमियर लीगचं आयोजन जे आहे ते या ठाण्यातील लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीमध्ये या ठिकाणी होताना पाहायला मिळते। समोर आपण पाहिलं तर IPL सारख्याच टीम ज्या आहेत यामध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण युवा असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या क्रिकेट टीममध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळते। एकूण 9 टीम ज्या आहेत या त्यांचा थरार जो आहे तो या क्रिकेट ग्राउंडवरती या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतोय। भव्य दिव्य उद्घाटन जे आहे आत्ताच गणेश वंदना घेऊन या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एक वेगळा उत्साह, आनंद या क्रिकेट प्रेमीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण देशभरात आता IPLचा एक वेगळाच थरार जो आहे तो रंजक थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामध्ये आपलं ठाणं देखील कुठेही मागे नाही। IPLच्याच धर्तीवरती LNPL लक्ष्मीनारायण प्रीमियर लीगचं आयोजन जे आहे ते या ठाण्यातील रेसिडेन्सीमध्ये या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। Okay, the press coverage is done. Everybody of you being captured on the camera, smiling.
So a loud applause for everybody who's turned up here this evening. We will move on to the traditional ways of what we do every time. We have Deva sir with us, obviously, who will conduct the inauguration, the puja and the ceremonial start. Deva sir, over to you. नारळ फोडून या ठिकाणी आपण पाहिलं तर या क्रिकेट स्पर्धेचं जे आहे ते उद्घाटन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला या ग्राउंडवरती होताना आपल्याला पाहायला मिळतंय. नारळ फोडून या ठिकाणी आपण पाहतोय की त्या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण क्रिकेट प्रेमींमध्ये एक वेगळा आनंद, उत्साह, जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण क्रिकेटचा थरार जो आहे तो थोड्याच वेळात या लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीच्या प्लेग्राऊंडमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळणार I आहे. will request everybody to stand steady for the national anthem. Everybody out here in the crowds as well, please stand up for the national anthem. Whoever is able to. ट्रॉफीज आपण पाहिल्यात तर भव्य दिव्य या क्रिकेट स्पर्धेच्या ट्रॉफीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जिंकणाऱ्या टीमला तसेच जे रनरअप आहेत त्यांना देखील ह्या ट्रॉफींनी सन्मान या ठिकाणी त्यांचा या क्रिकेट प्रेमीज या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. भव्य आयोजन जे आहे ते या स्पर्धेचं या ठिकाणी आपल्याला या लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. Let the applause continue for a moment. आत्ता जे आहे ते Loudly. जनगण म्हणून या ठिकाणी या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेची सुरुवात या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते. Few minutes. संपूर्ण या लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीमध्ये LNPL या क्रिकेट स्पर्धेचं जे आहे ते आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. आत्ताच Something that I भव्य need दिव्य everybody to acknowledge, sign and accept, not just as rules but as something as a आयोजन जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण 9 क्रिकेट टीम यामध्ये सहभागी आहेत आणि या क्रिकेट टीम मध्ये हा संपूर्ण सामना जो आहे तो रंगणार आहे. कॅप्टन ऑर द लीड प्लेयर ऑफ द टीम टू जॉइन मी हियर टू साइन दिस अँड एक्नॉलेज अँड दिस बिकम्स बाइंडिंग ऑन एव्हरीबडी. एनी डिस्कनेक्ट, एनी aspect which somebody does not agree will have to be taken to the OC only. But I am sure everybody has read the rules and they acknowledge this is how the spirit of Telangana happens. Thank you. So in no order of preference, I will be calling on teams. I request the owners, whoever are available, and the captains or the lead player to join me here for the signature ceremony. वेदांग रानमळे अँड दिलीप बेंदुगडे, सनरायझर्स. Sunrisers, please. ओके. नेक्स्ट टीम आहे पंजाब किंग्स, सुमित सावंत, प्रवीण बेरा. पंजाब किंग्स. अगदी IPL प्रमाणे या ठिकाणी या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे. या IPLचे संपूर्ण चाहते आहेत ते या LNPL क्रिकेट स्पर्धेचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे या लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीमध्ये. नेक्स्ट टीम दिल्ली कॅपिटल. संपूर्ण या क्रिकेट टीमचे जे ओनर आहेत त्यांची सिग्नेचर जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते.
नेक्स्ट इज चेन्नई सुपर किंग्स. पियुष बेंदुगडे मतदार वगैरे. Thank you, Mandar. Piyush. Next in line, RCB, Team RCB. Thank you. Thank you, Team RCB. Knight Riders, next please. Knight Riders. Please do the honors. Thank you. Few teams more. Mumbai Indians. That's some cheer, I would say. Thank you. Titans next in line, please. Titans. Royals will follow the Titans now. Royals, please. Thank you, Royals. That takes care of the important ceremony. Thankfully, nobody said to me कि जाओ पहले उस आदमी का साइन लेके आओ. So I'm glad. Okay. There are some aspects that we will have to cover, but I will connect with you individually as and how it is required. It is time now we disperse for the first game toss to take place. I will request all the teams who are not playing the first game to please occupy the seats out here. We will distribute the sweets which we have for this ceremony out there. The captains and the owners, if available for the first toss, I will request both of them to be staying back here. अगदी काही थोडाच वेळात या LNPL लक्ष्मीनारायण प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. संपूर्ण 9 क्रिकेट टीम ज्या आहेत या खेळासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण IPLचा थरार जो आहे तो या ठिकाणी देशभरामध्ये रंगत असताना ठाण्यात देखील या LNPL क्रिकेट स्पर्धेचा सामना जो आहे तो या ठाण्यातील लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. All other teams, please vacate the playing area. Let's get on the audience side, please. फक्त मुंबई आणि गुजरात टीम यांचे लोक इकडे राहतील, बाकी सगळ्यांनी ग्राउंड आपण लवकरच मॅच चालू करतो. अगदी IPLच्या धर्तीवरती हा संपूर्ण सामना जो आहे तो या प्लेग्राऊंडवरती या सोसायटीच्या माध्यमातून रेसिडेन्सीच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिवस स्पर्धा जी आहे ती या लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीमध्ये पार होते. अगदी युवांपासून ते ज्येष्ठांपर्यंत या ठिकाणी क्रिकेट प्रेमी आहेत ते क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळत आहे.
उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि याच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये क्रिकेट जो आहे तो संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रात असेल हा अगदी प्रत्येक भारतीयाची आवड जी आहे ती क्रिकेट आहे आणि याच क्रिकेटचा च्या स्पर्धा ज्या आहेत या रेसिडेन्सीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. मुंबई इंडियन्स तसेच आता Mumbai Indian. You choose to bowl first. Mumbai Indian and chose to bowl first, and Gujarat Titans will bat first. आताच टॉस जो आहे तो उडवलेला आहे. मुंबई इंडियन्स यांनी हा टॉस जिंकलेला आहे. त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय जे आहे ते या ठिकाणी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि आताच या क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या मॅचला या ठिकाणी सुरू होणार आहे. Sir, please join me for a minute. So you are playing the first game. What are your thoughts on this game? What is it that you believe should be the outcome of this game? Against and the senior player is very strong, active, and it's the 9 game. So you are bowling first is what I know. पहिली मॅच जी आहे ती मुंबई इंडियन्स तसेच गुजरात टायटन्स या IPL क्रिकेट प्रेमींची या ठिकाणी होणार आहे आणि आता जे आहे मुंबई इंडियन्स यांनी हा टॉस जो आहे तो जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांनी पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय जो आहे तो या स्पर्धेमध्ये घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि थोड्याच वेळात या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा जी आहे ती ठाण्यातील या लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीमध्ये या ठिकाणी पार होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 9 टीम ज्या आहेत क्रिकेट टीम यामध्ये सहभागी झाल्या आहेत. संपूर्ण या क्रिकेट प्रेमींमध्ये हा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण या रेसिडेन्सीमध्ये या क्रिकेट सामन्यांचा थरार जो आहे तो नागरिकांना येथील पाहायला मिळणार आहे. संपूर्ण क्रिकेट सामन्यांवरती आमचं लक्ष असणार आहे. ही क्रिकेट स्पर्धा कशी रंगणार ही संपूर्ण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहणार आहोत. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.